एवढी नीच आहे ना तू आणि तुझा नवरा. तुम्ही लोकांनी बरीवर घातलं माझ्या सासूला आणि किडनी द्यायला नकार द्यायला लावलं. विसरणार नाही कधी, कधीच विसरणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि मी ना तुमचा विषय पण मला माझ्या चॅनलवर काढायचा नाही. माझे व्हिडिओ बंद करा बघायचे. इथून पुढे तर माझे व्हिडिओ बंद करा बघायचे आणि माझ्या मागं जे बोलायचं ना ते बंद करा, एवढंच सांगेन मी. हे फ्रेंड्स, हाय, गुड मॉर्निंग. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज खूप गडबडीत व्हिडिओ बनवला आहे फ्रेंड्स, का तर मी थोडं बाहेर गेलते. तुमच्यापासून काही लपवणार नाही, कुठं गेलते ते पण सांगते. आज आमच्या स्कूलचा गेट टुगेदर होता. म्हणजे आमच्या आजकाल नाही का म्हणजे माझी जी 10th क्लास होती त्याचा गेट टुगेदर ठेवला होता. आमच्या सगळ्या फ्रेंड्सनी, जेवढे फ्रेंड्स होते आमचे तेवढ्या सगळ्या फ्रेंड्सने गेट टुगेदर ठेवला होता. सो मी तिथंच गेले होते. एक मिनटं थांबा फ्रेंड्स, माणसं चालले होते. तर तिथं जाऊन आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल. त्या तो व्हिडिओ टाकण्यामागचं कारण पण हेच आहे की नाही का, की कुणी कुणाला कमी नाही समजावं. त्याच्यामध्ये जरी मी रागात काय बोलले असेल तर ते सत्य बोलले. आणि समोरची जी व्यक्ती आहे आपल्या, म्हणजे मला तर समोरची जी व्यक्ती आहे ना तिला काय वाटते माहिती आहे का, की हिच्या मिस्टरांची आता किडनी खराब झाली, हिचा लई तोरा होता, पण आता हिचा तोरा चालणार नाही आहे, का तर हिचा नवराच हे झालं. असं काही समजू नका. अजून पण सांगते. आणि मला माझा व्हिडिओ करण्यामागचा एवढाच कारण होतं की मी का नाही त्या व्यक्तीला बोलत ते आधी सांगते मी. तर काय माहिती का, ती व्यक्ती खूप माझ्या जवळची आहे. खूप जवळची म्हणजे माझ्या मिस्टरांच्या खूप जवळची व्यक्ती आहे. तर त्या व्यक्तीने काय केलं माहिती आहे का, जेव्हा माझ्या मिस्टरांना किडनी द्यायचा विषय चालला होता, कोण देणार किडनी. सो मी म्हटलं मी देणार नव्हते आधी किडनी, का तर माझी सिझेरियन डिलिव्हरी झाली होती. तेव्हा माझ्या मिस्टरांना जास्त त्रास व्हायचा. तेव्हा माझ्या सासऱ्याने हात वर केला आधी किडनी देण्यासाठी. तर माझे सासरा बोलला की मी देतो. आमच्या सासऱ्यांच्या पूर्ण टेस्ट झाल्या, काही प्रॉब्लेमनुसार आमच्या सासऱ्यांची किडनी नाही चालली. आणि तर सासू माझी किडनी द्यायला तयार झाली नेक्स्ट. तर ह्या व्यक्तीने काय केलं माहिती आहे का, सासूला असं म्हणले, ही एवढी नीचच शब्द वापर, का तर शिव्या देणं मला येत नाही. आणि जरी शिव्या दिल्या तर माझं त्या दिवशीचा जो माझी जी सहनशक्ती ती संपली असेल आणि तेव्हाच मी ती शिवी देईल किंवा त्या व्यक्तीला काय बोलल घाल. तर ही नीच एवढी व्यक्ती की तिने माझ्या सासूला भर घातली आणि असं सांगितलं की किडनी दिली तर नंतर तुला प्रॉब्लेम होऊ शकतो, तू काहीतरी अडचणीत येऊ शकते. अशी नीच व्यक्ती, माझ्या सासूच्या खूप जवळची व्यक्ती, जिने हमेशा आम्हाला धोकाच दिला, कधी आमचं चांगलं होऊ दिलं नाही. आणि मला ना अशी अपेक्षा नाही की माझी चांगलं व्हावं, का तर देव माझं चांगलं करत. दुसरं मला कुणावर अपेक्षा नाही आहे आणि मी ठेवत पण नाही. आणि त्या व्यक्तीने सासूला भरीवर घातलं की नाही का, धोका होऊ शकतो तुला, देऊ नको. तुम्हाला बघायला व्हिडिओ नाही तयार करते मी व्हिडिओ का तयार करते, का तर जे माझ्यासारख्या अडचणीतल्या ज्या लेडीज असतील की ज्याच्यावर काही कुणावरही वेळ येऊ नये, पण जर देवाच्या असा घाणा असतो तो लय बेकार असतो, जर कुणावर आली तर ना माझे व्हिडिओ बघून ती जी स्त्री आहे, जी बाई आहे, ती प्रेरणा घेईल, पुढं काय करायचं ते तिला लक्षात येईल. ह्या ह्याच्याने मी काय आजपर्यंत सहन केले ते मी ह्या व्हिडिओमध्ये टाकते. आणि माझं व्हिडिओ बघून कुठल्याही स्त्रीला असं वाटू नये की नाही का, की एवढा मोठा प्रॉब्लेम आल्यावर आपण डगमगून आपण टेन्शन घेऊन जमत नाही. ह्याच्या पुढं पण आपल्याला एक पर्याय आहे. ह्या पर्यायासाठी मी व्हिडिओचे चॅनल ओपन केले. मलाही व्हिडिओ टाकण्याची आणि यूट्यूबची गरज आहे म्हणून मी यूट्यूबचे चॅनल ओपन केले. माझे व्हिडिओ बघू नको आणि माझ्याबद्दल काही बोलू नको. दुसऱ्यांदा सांगते, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते, मी व्हिडिओ बनवत राहील. आणि नेक्स्ट तुमच्या तोंडाला मला लागायचं नाही आहे आणि तुम्ही मला बोलू पण नका. तुम्ही माझे व्हिडिओ बघू नका. माझे व्हिडिओ ज्याला दाखवायचे आहेत मला ते बघतात ते, मला सपोर्ट पण करतात ते, मला पसंत पण करतात ते. पर तुम्ही लोकांनी माझे व्हिडिओ बघू नका आणि माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नका. तुमच्यासाठी व्हिडिओ मी तयार करतच नाही. ज्याच्यासाठी करते ते बघतात ते. आणि नेक्स्ट व्हिडिओ मला तुमचा नाही टाकायचा. आजच मी इथंच माझा हा पूर्ण
चॅप्टर खतम करते. मला ना ह्या गोष्टी टाकण्यासाठी व्हिडिओ बनवला नाही आहे मी, म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन केलं नाही आहे मी की तुमचं जे तुम्ही नीच लोक आहेत त्या नीच लोकांचं दाखवण्यासाठी कधीच नाही बनवला मी हा व्हिडिओ. सो लांब राहा माझ्यापासून. आणि माझे फ्रेंड्स मला सपोर्ट करतात, ते शेअर करतात, ते लाईक करतात, ते असा सपोर्ट राहू द्या. बाय.